पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। धुळे शहरातील मानाचा खुणी गणपतीला मोठा इतिहास असून या गणेशोत्सवाची सुरुवात खाबेकर गुरुजींनी 1895 मध्ये केली होती। जुन्या धुळे शहरातील भोई गल्ली येथून मिरवणूक सुरू होते। पालखीत विराजमान होऊन मिरवणूक सुरू होते, कारण सुरुवातीच्या 2 ते 3 वर्षातच मिरवणुकीच्या हक्कावरून 2 गटांत भांडण झाले, त्यांच्यात वाद झाला। त्यानंतर या वादाचं रूपांतर मारामारीत झाले। अनेक नागरिक जखमी झाले, अनेक नागरिकांचा मृत्यू झाला। ब्रिटिश सरकारने घटना शांत करण्यासाठी गोळीबार केला। त्यानंतर अनेक दिवसांनी ब्रिटिश सरकारने मध्यस्थी करून तोडगा काढला की मिरवणुकीत गुलाल न वापरता पारंपरिक वाद्य वाजवावीत। कोणत्याही प्रकारची गुलालाची उधळण न करता मिरवणूक काढली जाते। इथं येणाऱ्या भाविकांना गुलालाऐवजी बुक्का लावला जातो। विसर्जनच्या दिवशी मशिदीसमोर गणपती आल्यावर माझी तिची काळजी गणरायाची आरती करतात। त्यानंतर गणपतीची मिरवणूक पुढे जाते, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश महाजन यांनी दिली। मानाचा खुणी गणपती हा धुळ्याचा राजा आहे आणि या गणरायाचं असं वैशिष्ट्य आहे, कुठल्याही प्रकारचा गुलाला उधळता, डीजेचा दणदणाट न करता पारंपरिक वारकऱ्यांच्या टाळ बदलल्याने आणि डोक्याला बुक्का लावून आणि हरिनामाचा गजर करत रामकृष्ण हरी म्हणत ज्ञानोबा तुकाराम म्हणत या गणरायाची मिरवणूक काढली जाते। आणि मशिदीजवळ येताच मुस्लिम बांधवांकडून मौलानांकडून मशिदीच्याकडून गणरायाचं फुलांनी वर्षाव करून स्वागत केलं जातं। हिंदू मुस्लिम एकतेचा हा मानाचा खुणी गणपती आहे आणि समस्त जुन्या धुळ्यात मुख्यतः भोई समाजाच्या वतीने या गणरायाचं आदरातिथ्य केलं जातं आणि अतिशय सुंदर असं नियोजन दरवर्षी सालाबद्दप्रमाणे याही वर्षी करण्यात आलेलं आहे। नवसाला पावणारा खुणी गणपती आहे।